सर्वात मोठी अपडेट मी आज दिव्यांग बांधवांसाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे दिव्यांगांसाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक। मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली त्यामध्ये मंत्री अतुल सावे यांनी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाची म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाची आढावा बैठक घेतली। त्यामध्ये विविध योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मित्रांनो, त्यासाठी आढावा बैठकीनुसार महत्त्वाचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शासकीय योजना या YouTube चॅनलवर। आज आपण बघणार आहोत या आढावा बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आलेले आहे। सर्वात प्रथम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज मर्यादा 50,000 रुपयावरून 5 लाखापर्यंत। सध्या दिव्यांग बांधवांना वैयक्तिक कर्जाची मर्यादा केवळ 50,000 रुपये आहे। ही मर्यादा अत्यंत अपुरी आहे। त्यामुळे ओबीसी विभागाचे व्याज परतावा योजनेच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी कर्ज मर्यादा थेट 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव करण्याचे निर्देश दिलेले आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ई व्हेकल योजना। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी सुमारे रुपये 3.75 लाख किमतीचे पर्यावरणपूरक ई व्हेकल मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे। मित्रांनो, सन 2025-26 मधील वितरण जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना दिलेल्या आहेत। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्हा वार्षिक योजनेत 1% निधी दिव्यांगांसाठी राखीव। दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याबाबत तातडीने मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिलेले आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे यूडीआयडी कार्ड वितरण। दिव्यांग ओळखपत्र म्हणजे यूडीआयडी कार्डचे वाटप जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहे, कारण हे कार्ड म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी सर्व योजनेचे प्रवेशद्वार आहे। पाचवी बाब आहे संजय गांधी निवृत्ती वेतन। दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निवृत्ती वेतनाची रक्कम दरमहा नियमितपणे वितरित होईल याची खबरदारी घेण्याचा निर्देश दिलेला आहे। पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निवृत्ती वेतन। दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निवृत्ती वेतनाची रक्कम दरमहा नियमितपणे वितरित होईल याची खबरदारी घेण्याचा निर्देश दिलेला आहे। सहावी बाब म्हणजे विभागाचे नवीन कार्यालय म्हणजेच सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदाचे सेवा प्रवेश नियम जलद गतीने पूर्ण करून विभागाची कार्यालय लवकरात लवकर कार्यान्वित करणे याचेही निर्देश दिलेले आहे। मित्रांनो, या बैठकीमध्ये अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु दिव्यांग बांधवाच्या जीवनामध्ये खरा बदल घडायचा असेल तर तो निर्णय कागदावर नव्हे तर आपल्या जमिनीवर उतरले गेले पाहिजे। ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला म्हणजे शासकीय योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। सर्वात जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।